साहित्य नमस्कार, सुप्रभात रसिक श्रोते हो. रविवारची सकाळ मंगलमय करण्यासाठी उत्सव तीर्थच्या व्यासपीठावरून आपण तत्वज्ञान, अध्यात्म आणि संस्कृतीबद्दलचं चिंतन करत असतो. कारण आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, मानवी आयुष्याचं ईश्वराला जाऊन भेटणं, संपूर्ण अस्तित्व निसर्गाशी एकरूप होणं, हाच तर खरा मोक्षाचा मार्ग. आपल्या तत्वज्ञानानं या उपक्रमाला योग हे अत्यंत सुंदर आणि व्यापक असं संबोधन दिलेलं. हा योग आपल्याला गीतेत भेटतो, उपनिषदांमध्ये भेटतो, वेदांतूनही दर्शन देतो. आणि हाच योग एक स्वतंत्र तत्वज्ञान म्हणून जेव्हा साऱ्याच ब्रह्मांडाची मीमांसा करतो, तेव्हा ते स्वतंत्र दर्शन होतं. षड्दर्शन या आपल्या मालिकेतील योग दर्शन आज आपण अनुभवणार आहोत, त्याचं श्रवण करणार आहोत श्रीयुत दत्तात्रय गाडे सरांसोबत. उत्सव तीर्थ योग दर्शन. निरूपणकार श्रीयुत दत्तात्रय गाडे सर. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. ऐकूया उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर षड्दर्शन अंतर्गत योग दर्शन. नमस्कार. आपल्या षड्दर्शन या मालिकेमध्ये आपण 6 दर्शनांचं परिशीलन करत आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेत आहोत. आज या मालिकेत आपण योग दर्शनाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून आलेला आहे. त्याचा अर्थ जोडणे असा आहे. म्हणजे योगदर्शन हे योग्य रीतीने शास्त्रीयदृष्ट्या जोडण्याची प्रक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. येथे जीवाला शिवाशी किंवा साधकाला मोक्षाशी जोडलं जातं आणि त्याबद्दलचं सर्व विवेचन या योगदर्शनात आहे. सांख्यदर्शनाप्रमाणेच योगदर्शन हे देखील एक प्राचीन दर्शन आहे. कारण त्याचा उल्लेख इतरत्र वाङ्मयात सापडतो. भगवद्गीतेत योग हा शब्द तर वारंवार येतो. गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटलेला आहे. उदाहरणार्थ सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग इत्यादी. आणि गीतेतून योगी होण्याबद्दल भगवंताने सांगितलेलं आहे. आत्मसंयम योग या भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तपस्वीप्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्व्यापेक्षाही योगी अधिक आहे, श्रेष्ठ आहे. कर्मयोग्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. अर्थात केवळ कर्म करणाऱ्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. तपस्व्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अर्जुना, तू योगी हो. तसंच अक्षर ब्रह्मयोग या आपल्या 8व्या अध्यायात गीताकार म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. सर्व काळ तू अर्जुना योगी हो, योगाशी जोडलेला राहा, योगयुक्त असा हो. गीतेमध्ये योगाची व्याख्या योगः कर्मसु कौशलम अशी आलेली आहे. परंतु
योगदर्शन या संदर्भात आपण मुख्यत्वे करून पातंजल योग दर्शन याचा विचार करत असतो. याचे प्रणेते महर्षी पतंजली आहेत. पतंजलींबद्दल एक आख्यायिका अशी सांगण्यात येते की एका तपस्वी स्त्रीच्या ओंजळीत सर्परूपाने ते पडले. ओंजळ याला अंजली असा शब्द आहे आणि त्यात पडले पतः अंजले इति पतंजली, अर्थात ओंजळीत पडले म्हणून पतंजली होय. आणि हे दर्शन प्रात्यक्षिक रूपाने आपल्याला मोक्ष मार्गाकडे घेऊन जाते आणि म्हणून हा एक प्रॅक्टिकल असा मार्ग आहे जो सामान्य माणसापासून तर योग्यांपर्यंत तपस्व्यांपर्यंत सर्वच अवलंबू शकतात. पतंजली यांनी आपल्या पातंजल योग सूत्र या प्रसिद्ध योगदर्शनात्मक ग्रंथामध्ये योगाची व्याख्या योग चित्तवृत्ती निरोधः अशी केलेली आहे. म्हणजे योग चित्तवृत्तींचा निरोध आहे. चित्तवृत्तींचा निरोध करण्याला योग असं म्हटलेलं आहे. आता इथे 3 शब्द येतात: चित्त, वृत्ती आणि निरोध. तर चित्त म्हणजे काय? आपण सर्वसाधारण चित्त, मन हे शब्द एकमेकाला पर्यायवाचक आहेत असं समजतो, परंतु चित्त याला थोडासा अधिक अर्थ आहे. वाचस्पती मिश्र हे विद्वान याची व्याख्या करताना सांगतात की मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांचा संयोग म्हणजे चित्त होय. आता चित्तवृत्ती या चित्ताच्या वृत्ती म्हणजे काय हो? चित्त जेव्हा आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयांच्या संपर्कात येते तेव्हा ते त्या विषयांचा आकार धारण करते. जसं कॅमेरामध्ये आपण फोटो घेतो आणि त्या फोटोची प्रतिमा कॅमेऱ्यामध्ये जशीच्या तशी कैद होते आणि आपण ती केव्हाही पाहू शकतो. तद्वतच मनामध्ये वेगवेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून जे विषय अनुभवले जातात त्याची प्रतिमा मनात येते आणि तदाकार वृत्ती बनते आणि याला चित्तवृत्ती म्हणतात. आणि त्यामुळे चित्त आपल्या वृत्तीच्या द्वारे त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा ओढलं जातं आणि मन शांत राहत नाही. आणि त्यासाठी या चित्तवृत्तीचा अटकाव करणं महत्त्वाचं आहे आणि त्यालाच निरोध हा शब्द वापरण्यात आलेला आहे. निरोध म्हणजे चित्तवृत्तींना थांबवणे, अटकाव करणे. कारण आपलं जे चित्त आहे ते त्रिगुणांनी प्रभावित होत असतं. सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. सत्व गुणाने प्रभावित झालं तर ते सात्विक बनतं. रजोगुणाने रजस आणि तमोगुणाने तामस बनतं. आणि म्हणून
या वृत्तींचा निरोध करणं आवश्यक ठरतं. त्यासाठी योग आहे. म्हणून योग चित्तवृत्ती निरोध अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. आता ज्या चित्तवृत्ती आहेत त्या योगशास्त्रात 5 सांगितलेल्या आहेत. त्यांची नावं अशी: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती. आणि या ज्या चित्तवृत्ती आहेत त्यामुळे मनाला क्लेश निर्माण होतात आणि त्यामुळे मन चंचल होतं, अप्रसन्न होतं आणि या क्लेशांचा सुद्धा उल्लेख आणि चर्चा योगशास्त्रात केलेली आहे. क्लेश देखील 5 आहेत: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. काही चित्तवृत्ती क्लेशकारक असतात तर काही चित्तवृत्ती क्लेशकारक नसतात. ज्या क्लेशकारक वृत्ती आहेत त्यांना क्लिष्ट चित्तवृत्ती असं म्हटलेलं आहे आणि ज्या क्लेशकारक होत नाहीत त्यांना अक्लिष्ट वृत्ती म्हटलेलं आहे. आणि यामुळे चित्त अस्थिर होतं. अक्लिष्ट चित्तवृत्तीमुळे मात्र मन शांत, किंबहुना सात्विक, विचारशील बनतं, संस्कारक्षम बनतं. आणि या सर्व गोष्टींचा वारंवार आपल्या वृत्तीवर परिणाम होतो व हे चित्त त्यातून संस्कार उचलतं आणि ही प्रक्रिया सतत चालत राहते, किंबहुना जन्मोजन्मीही चालू शकते. आणि म्हणून योग्य संस्कार उचलण्यासाठी मनाचं नियमन, त्याच्या चित्तवृत्तींचं निरोधन करणे आवश्यक आहे. आणि हाच मार्ग योगदर्शन दाखवतं. योगदर्शन प्रत्यक्षात हा मार्ग कशा पद्धतीने आपल्याला दाखवतं हे थोडक्यात पाहण्यासारखं आहे. योगदर्शनाने अष्टांग मार्ग या नावाने चित्तवृत्तींचा निरोध आपल्याला टप्प्याटप्प्याने कसा करता येईल हे सांगितलेलं आहे. आणि या 8 पायऱ्या म्हणजेच अष्टांग योग किंवा अष्टांग मार्ग होय. यामुळेच योगदर्शनाला अष्टांग योग असंही म्हणतात. हे 8 भाग किंवा 8 पायऱ्या म्हणजे यम ही पहिली पायरी. यम ही 5 आहेत: सत्य, अहिंसा, अस्थेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. हे 5 नियम, 5 यम यामध्ये येतात. तसंच पुढे नियम हा दुसरा भाग आहे, ही दुसरी पायरी आहे. तेही 5 आहेत. त्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांचा समावेश होतो. हे 5 नियम आहेत. नंतर तिसरी पायरी आसन. आपल्याला कल्पना आहे वेगवेगळी आसनं योगशास्त्रात सांगितलेली आहेत. चौथी पायरी अर्थात प्राणायाम.
आपल्याला आजकाल याचाही परिचय बराच झालेला असतो. 5वं प्रत्याहार. ह्या ज्या 8 पैकी 5 पायऱ्या आपण पाहिल्यात त्यांना बहिरंग योग असं म्हणतात. बाहेरच्या शरीराशी संबंधित अशा ह्या 5 पायऱ्या आहेत. आणि यानंतर 6वी पायरी म्हणजे धारणा, 7वी ध्यान आणि शेवटी 8वी पायरी समाधी होय. या क्रमानेच गेल्यानंतर समाधीपर्यंत पोहोचता येते आणि केवळ यातील काही भाग करणं म्हणजे अपूर्णता होय. या सर्वांची गरज एकाच वेळेस असते आणि टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणून अभ्यास आणि वैराग्य यालाही योगशास्त्रात फार महत्त्व आहे. समाधी ही शेवटची अवस्था आहे. तिचे मुख्यतः 2 भाग झालेले आहेत, पाडलेले आहेत. एक सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. या शब्दांना पर्यायी शब्द पण वापरले जातात. सविकल्प समाधीला संप्रज्ञा समाधी आणि निर्विकल्प समाधीला असंप्रज्ञा समाधी असं संबोधण्यात येतं. किंवा सबीज समाधी आणि निर्बीज समाधी अशा रीतीने या दोन्ही समाधीच्या प्रकाराचा उल्लेख केला जातो. हे आपण थोडक्यात पातंजल योगसूत्राप्रमाणे जे योगदर्शन आहे ते थोडक्यात पाहिलं. परंतु याचे प्रणेते महर्षी पतंजली यांनी हा जो योग सांगितलेला आहे, किंबहुना पातंजल योगसूत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात पाहायचं तर या ग्रंथाचे मुख्यतः 4 भाग करण्यात आलेले आहे. त्यांना पद असं म्हणतात. त्यामध्ये पहिला आहे समाधीपद. त्यात 51 सूत्रे आहेत. समाधीपद या भागात चित्तवृत्ती संबंधाने चर्चा आलेली आहे. तसंच योगाची परिभाषा अर्थात व्याख्या यात येते. नंतर अभ्यास व वैराग्य यांच्याबद्दलही चर्चा आहे. आणि अर्थातच समाधीविषयक विस्तृत चर्चा या समाधीपादमध्ये आहे. दुसरा भाग आहे साधनपाद. यामध्ये 55 सूत्रे आहेत. यामध्ये क्रियायोग, पंचक्लेश, प्रकृती पुरुष, विवेकज्ञान यांची चर्चा आढळते. तिसरा या ग्रंथाचा भाग आहे तो म्हणजे विभूतिपाद. त्यातही 55 योगसूत्रे आहेत. त्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी हे जी योगाची अंतरिम साधने आहेत, किंबहुना अष्टांग योगाची शेवटची 3 सूत्रे आहेत, त्यांची चर्चा आहेत. तसंच संयमाबद्दल चर्चा अधिक करण्यात आलेली आहे. आणि चौथा भाग आहे कैवल्यपाद.
यामध्ये 34 सूत्रे आहेत. यामध्ये सिद्धी, संस्कार, तसंच पुन्हा विवेकज्ञान आणि समाधी यांचीही परत चर्चा आहे. अशा रीतीने या 4 भागात मुख्यत्वे करून हे पातंजल योगसूत्र विभागलेलं आहे. आज आपण दुसरं जे प्राचीन दर्शन आहे सांख्याबरोबर ते योगदर्शन पाहिलं. योगदर्शन आणि सांख्यदर्शन ही एकमेकाला पूरक आहेत. कारण सांख्यदर्शनात जे सैद्धांतिक विवेचन करण्यात आलेलं आहे ते प्रात्यक्षिक रूपाने करण्याचा मार्ग हे योगदर्शन दाखवतं. आणि म्हणून ही दर्शनं वेगवेगळी नाहीत. काही लोक अट्टहासाने ती वेगळी मानतात. याबद्दल गीताकारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि ते म्हणतात की यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद योगैरपि गम्यते एकम सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. सांख्यामुळे जे स्थान प्राप्त केलं जातं ते योगाच्या आधारेही प्राप्त करता येतं. आणि त्यामुळे एकच आहे सांख्य आणि योग. एकम सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. सांख्य आणि योग हे एकच आहेत. ज्याला हे कळेल त्याला निश्चितच सर्व कळलेलं आहे असं भगवंत म्हणतात. आणि सांख्य आणि योग यांना वेगवेगळं मानणाऱ्याला ते बालिश म्हणतात. यत् सांख्ययोगौ पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्ति तत्सम्यक उभयोर्विंदते फलम. आधीचा श्लोक म्हटल्याप्रमाणे त्याच्या आधी हा श्लोक आलेला आहे. आणि सांख्य आणि योग यांना वेगवेगळं मानणाऱ्यांना बालिश बुद्धीचं म्हटले पाहिजे. कारण एकाचंच अवलंबन करून या दोन्हीपैकी एकाचं जरी अवलंबित्व केलं तरी मोक्ष मिळतो याबद्दल शंका नाही. अशा रीतीने आपण योगदर्शनाचं थोडक्यात परिशीलन केलं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.